महाराष्ट्रभरात तब्बल 29 महानगरपालिकांच्या इलेक्शनचं किंवा निवडणुकाची रणधुमाळी सर्वत्र अगदी जोरात सुरू आहे. त्यापैकीच एक असलेल्या पुणे महानगरपालिकेचा हा निवडणुकीचा प्रवास आणि प्रचार अगदी जोरात सुरू आहे, जोमानं सुरू आहे. तब्बल 8 वर्षाच्या गॅपनंतर हे इलेक्शन्स आल्यामुळं सगळ्याच पक्षात, सगळ्याच महानगरपालिकांमध्ये राजकीय उमेदवारांची, राजकीय कार्यकर्त्यांची अगदी अहमाहमिका सुरू आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊगर्दी सुरू आहे आणि खेचाखेच सुरू असलेली आपण बघितले. या इच्छुकांच्या तिकीट मिळवण्याच्या धडपडीतून किंवा स्पर्धेतून अनेक निष्ठावंतांना डावललं गेलं, अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाला किंवा अनेक अशी नवीन नावं समोर आली की ज्यांना पक्षानं तिकीट दिली आणि त्यामुळे सगळ्याच पक्षात नाराजीचा सूर उमटला. बंडोबांनी आपलं बंडाचा झेंडा जोरात फडकावला. अशा वेळी काही निष्ठावंत असे होते की ज्यांना पक्षाने तर न्याय दिला नाही, पण त्यांना जनतेनं आग्रह करून पुढं उभं राहण्यासाठी त्यांना ताकद दिली किंवा त्यांना आत्मविश्वास दिला. आणि अशाच मागील 10 वर्षापासून राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठ असलेले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणारे, राष्ट्रवादीचा झेंडा घरोघरी घेऊन जाणारे सुधीर अण्णा घुले हे राजकीय कार्यकर्ते, जनमानसाचे नेते आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सुधीर अण्णा, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सुधीर अण्णा आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि राष्ट्रवादीकडून त्यांचा आजच्या या धनुष्यबाण या चिन्हाकडं किंवा शिवसेनेकडे झालेला हा जो प्रवास आहे तो आपल्यासोबत आज उलगडून दाखवणार आहे. अण्णा, मागील 10 वर्ष तुम्ही राष्ट्रवादीचा झेंडा घराघरात घेऊन गेलात, राष्ट्रवादीच्या माध्यमातून अनेक विकास कामं केलीत, सर्वसामान्यांचे प्रश्नही सोडवलेत आणि असं असताना आणि अखेरच्या क्षणापर्यंत तुमच्या उमेदवारीमध्ये नावही होतं. असं असताना आज अचानक तुम्ही हा शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याचं कारण काय? राष्ट्रवादी 10 वर्ष काम करत असताना आम्ही संघर्षमय एकदम तळागाळापर्यंत लोकांची कामं केली. आमदाराच्या माध्यमातून असू द्या, काही छोटी मोठी कामं असू द्या, आम्ही एकदम तळागाळापर्यंत जाऊन गेली. आणि शेवटच्या क्षणी म्हणजे कसं, ज्यावेळेस महानगरपालिका एकतर 8 वर्षांनी लागले इलेक्शन आहेत आणि ती इच्छुकांची भरपूर गर्दी होती तशी. मग इच्छुक भरपूर होते कारण इलेक्शन भरपूर लेट लागल्यामुळे ते इच्छुकांची भरपूर गर्दी होती. त्यात आपण म्हणजे कसं, आपण तळागाळात काम करणार कार्यकर्ता होतो. तसं पाहिजे तर राष्ट्रवादीचं आपण तळागाळात प्रत्येक जी राष्ट्रवादीची इलेक्शन आली त्या तळागाळात जाऊन आपण काम केलेलं आहे. लोकांच्याबरोबर स्वतः जाऊन आम्ही स्लिपा वाटलेली, मी स्वतः स्लिपा वाटलेले आहेत, पॅम्पलेट स्वतः घरोघर वाटले. आणि त्यासाठी आम्ही इच्छा व्यक्त केली, बाबा आम्हाला तुम्ही न्याय द्या. आम्ही एवढी तुमच्या माध्यमातून वगैरे एवढी कामं केली, लोकांच्या जे समस्या सोडवल्यात. मग आम्हाला न्याय यांनी दिला पाहिजे नियमात किंवा आमचे नेते सुरेश अण्णा घुले, चैतन्य पाटील यांनी न्याय दिला पाहिजे.